अरे ये गीता ताई, संगीता, हे बघ ग कोण आलंय. या या ताई, बसा ना, बसा. बसा. या हर्षाताई आमच्या शेजारीच राहतात. हा माझा दादा. नमस्कार. कसं आहे नकलस ग, अचानक फोन नाही काय नाही. फोन करून यायला काय तू मोठा बाजीराव लागून गेलाय काय? तसं नाही का ताई, हे तुझंच घर आहे. संगीता काय करतेस, ये इकडे. नमस्कार ताई, कशा आहे? मी बरी. बस बस संगीता, तुम्ही दोघं जरा नाराज दिसताय. नाही वेळ लावला ना यायला म्हणून विचारलं. नाही तर संगीता चाय घेऊन ये. चला मग ताई मी येते. माहिती आहे ना मला जायचं. हो, त्यांचे नातेवाईक शेजारी राहतात नाही ते, त्याच्यामुळे माझ्यासोबत आल्या त्या. चला मग. मला माहिती आहे तुमच्या नाराजीचं कारण. मूलबाळ होत नाही म्हणूनच ना? हो ग ताई, खूप सारे दवा पाणी केले पण काय फरक पडत नाही. अरे दवा पाण्याने काय होतंय? दवा पाण्याने सगळं होत नसतंय. अरे बाबा, कोणीतरी करणी केली तुझ्यावर, त्याचाच तो उपाय घेऊन आलेली आहे मी तुझ्याकडे. फार मोठे बाबा आहेत, फार मोठी सिद्धी त्यांनी घेतलेली आहे. आपल्याला त्यांच्याकडेच जायचंय. उपाय लय उपर मिळतंय तुमचे. चला तर मग लागा तयारीला. एक फार मोठे बाबा आहेत, फार मोठी सिद्धी मिळवली आहे त्यांचे, खूप नावलौकिक आहे. त्यांच्याकडे गेल्यानंतर चांगल्या चांगल्यांची पूज पूजलेली आहे. आपल्याला आजच जायचंय बाबाकडे. चला लागा तयारीला. ओम नमस्कार, ओम चामुंडाय नमः, ओम फट स्वाहा, ओम नमः शिवाय. ओम काली माता, ओम फट स्वाहा, ओम काली माता हो जाएगा. काली माँ सावध आला वाटतं. या 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 या. नमस्कार बाबा. अलख निरंजन शाह यांना समजवलं का? हो बाबा, समजवलंय त्यांना.
बोल बस. बाबा मी गेले अनेक दिवसांपासून त्रस्त आहे बाबा. जाणलंय मी, जाणलंय वस्सा, जाणलंय. ओम चामुंडाय ओम ह्रीं क्लीं. ओम चामुंडाय नमः. तुझ्यात तोंडून ऐकायचंय वस्सा. घरातील 7.5 तोंड देऊन पुरता हैराण झालो आहे बाबा. कशातच सुख नाही आम्हाला. त्यात आमच्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण झालीत, अजून हिची कूस उजवली नाही बाबा. बालका, मी माझ्या अंतरशक्तीने जाणलंय. बालका, खूप मोठी नाड आहे तुला, खूप मोठी नाड आहे. तू कधीच सुखी होणार नाही, तू कधीच सुखी होणार नाही. आणि याचे इच्छित फळ मी तुला जरूर देणार. तू माझ्या चरणापर्यंत आलाय बालका, मी तुला याची इच्छित फळ जरूर देणार. सांगतो ना, लागेल बालका. बाबा तुम्ही जे सांगणार ते आम्ही करू. कशाची कमतरता भासणार नाही. हो बाबा, आमच्या सुखासाठी आम्ही काही करायला तयार आहोत. बालिके, खूप मोठी नाड आहे. तुझी कूस उडवल्याशिवाय तुला सुख नाही बालिके. मग काय करावं लागेल बाबा त्यासाठी? नरबळी द्यावा लागेल. नरबळी. काय? नरबळी? होय, नरबळी द्यावा लागेल. जरा तुझी कूस उठली, जरा तुझ्या पोटात सुख येईल. होणार तुम्ही भस्म करून टाकेन मी तुम्हाला. कर ना मला भस्म. मला सुद्धा बघायचंय कसा भस्म करतोस तू ते. अरे मूर्ख, तू माझ्या शक्तीला आव्हान देतोस का? होय, तुझ्या शक्तीलाच आव्हान देतोय मी. अरे तू जर एवढा अंतर्यामी आहेस ना, तर जा ना त्या सीमेवर जाऊन बस, जिथे रोज आमचे जवान शत्रूचे निशाण ठरत आहेत. मग काढ ना तुझी लिंबू मिरची आणि फिरव तिथे आणि दाखव त्यांना भस्म करून. मूर्ख, अंत पाहू नकोस. इथेच भस्म करून टाकून मी तुला. अरे तू काय मला भस्म करणार? आज मीच तुला भस्म करून दाखवतो कायद्याच्या आधारे. आणि काय हो दादा, तुमच्यासारखे सुशिक्षित लोक या असल्या थोटांडावर विश्वास ठेवतात? आणि काय होत आहे, तुम्ही एक स्त्री असून सुद्धा एक नरबळीसारख्या क्रूर कृत्याचा घाट घालत आहात. पण तुम्ही आहात तरी कोण? आमच्या सुखाच्या आड येण्याचा तुमचा संबंध तरी काय? सुख? कोणते सुख? कसलं सुख? एका आईची कूस उजवत नाही म्हणून तुम्ही दुसऱ्या आईच्या पोटावर सुरा फिरवणार, हे सुख? अहो, या पोटभऱ्या आणि भोंदूबाबाच्या मंत्र उपचाराने जर मुलं बाळ झाली असती तर या देशातील कोणती स्त्री वांस म्हणून संबोधली नसती. आणि महात्मा फुले म्हणतात, लवसा कन्या पुत्र होती तर का करणे लागे पती. अहो ताई, तुम्हाला मूल होत नाही हा एक नैसर्गिक दोष असू शकतो. चांगल्या डॉक्टरला दाखवून घ्या. सकारात्मक विचार ठेवा, नक्कीच फायदा होईल. अहो, लाज वाटली पाहिजे तुम्हा लोकांना. एका मातृत्वाला मारून दुसरं मातृत्व मिळवणं हा कुठला तुमचा अघोरी प्रयत्न? आता तरी विज्ञानाला स्वीकारा, त्याचा आधार घेऊन आपलं स्वतःचं जीवन उज्ज्वल करा. हो, पण तुम्ही आहात तरी कोण? मी आहे एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पाईक. मी आहे एक PSI. होय, PSL परिवर्तक सामाजिक संस्थेचे आम्ही कार्यकर्ते. तुमच्यासारख्या अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्यांना व्यसनमुक्त करणारे आम्ही परिवर्तक. बरे झाले तुम्ही आलात, नाहीतर ह्या अंधश्रद्धेच्या पायी नरबडीसारखं घोर कृत्य आमच्याकडनं झालं असतं. मग या आमच्यासोबत या परिवर्तनाच्या लढ्यामध्ये सामील व्हा. कांबळे साहेब, या भस्म्याला ताब्यात. चल बाबा, लय झाली तुझी बुवा माझी. चल आता देवच्या अवघात चाल. अरे हे वेळेला त्यांना आता हे कोणाला तर बघा. चल चल, पटत आहे. कांबळे साहेब, त्यांना घेऊन जा तुम्ही. ठीक आहे, चला रे. आणि आता तुम्ही येताय ना आमच्या बरोबर. त्या थोतंडापायी तुम्ही घोर कृत्य करायला निघाला होता. चला आमच्या बरोबर. होय साहेब, नक्कीच. लागता परिवर्तनाच्या दिशेचे चालून पडते पुढे PSFचे सकारात्मक पाऊल. जय जय साहेब.